केवळ मॅगीमुळे नाशिकच्या काही पर्यटकांचा जीव पहलगाम हल्ल्यामध्ये वाचलेला आहे। ते पर्यटक आता आपल्यासोबत आहे। ज्या दिवशी घटना घडली, हल्ला झाला, त्यावेळेस तुम्ही तिथे होतात। नेमकं काय घडलं? आम्ही तिथंच पार्किंगमध्ये होतो। गाडी पार्क करत असताना मग लहान मुलीला मॅगी खायची होती। मग मॅगी खायला आम्ही तिथं थांबलो। ते जे कर्नल होते ते नेटकेच आमच्या जवळून गेलेले होते आणि आमच्या ग्रुपमध्ये अशी एक चर्चा झाली का ते एवढ्या थंडीत त्यांनी शॉर्ट्स पॅन्ट पहिरलेली होती। आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते फोटो समोर आले तेव्हा आम्ही ते फोटो पाहिले। मग त्याच्यानंतर झूम केल्यानंतर मग यांची मिसेस म्हणे, अहो हे तेच होते का ज्यांना आपण बोललो होतो की हाफ पॅन्टीवर त्यांनी काश्मीर आले। आणि मग ते असं झाले तेव्हा घोडे गाड्या सगळं रिवर्स असं पळत जाताना आम्हाला तिथं डाऊट आला। मग तेव्हा पण लोक आम्हाला काही विचारलं तर काही सांगत नव्हते, त्यांची भाषा आम्हाला काही कळत नव्हती। मग त्यांच्या भाषेमध्ये फक्त आम्हाला ते दोन दोन शब्द कळायचे, 2 जण दफन हुआ है, दफन हुआ है। मग आम्ही त्यांना सांगितलं की रूमवर आमच्या गाडी घे। तर त्या गाडी घेता घेता पण त्यांची गाडी दोनदा ठोकली। तर आम्हाला तेव्हा खरंच काहीतरी वाटलं का खूप काहीतरी मोठं झालेलं। मग आम्ही रूमवर गेलो। रूमवर गेल्यावर पण ते म्हणे तुम्ही सेफ आहात, सेफ आहात। पण मग जेव्हा आम्ही टी व्ही लावला त्या टी व्हीवर आम्हाला समजलं की इथं अशा अशा गोष्टीतून आपण वाचलो आणि आम्ही रूमवर आलो। काय मनात भावना होत्या की एवढा मोठा हल्ला झाला, अनेक जण त्याच्यामध्ये भावना आता सांगू पण शकत नाही आपण, अशा भावना होत्या। परंतु नाव विचारून मारणं ही पद्धत एक चुकीची होती। आमच्या पण स्त्रिया ज्या होत्या त्यांना आम्ही स्वतः सांगितलं की सिंदूर लावू नका, टिकली लावू नका, कानातले काढा। त्यांना आम्ही बुरखा आणि डोळ्यात काजळ घालण्यास सांगितलं का जेणेकरून जर गरज पडली तर आपण आपल्या बायकांचे नावं आणि त्यांनी त्यांच्या नवऱ्यांच्या नावं ही धर्माच्या व्यतिरिक्त सांगावं, अशी आमची एक मानसिकता झालेली होती। हो। काय वाटतं, जर मॅगी खायला तुम्ही थांबला नसतात तर आजचं चित्र वेगळं असतं असं आम्हाला वाटतं। तुम्ही कधी पोहोचले होते तिथे आणि नेमके कुठे? आम्ही 21 तारखेला पेलगाममध्ये पोहोचलो होतो आणि 22 तारखेला हा हल्ला झाला। 22 तारखेला हल्ला 2:30 वाजताच्या सुमारास झाला। हल्ला इतका भीषण होता की त्या हल्ल्याची तीव्रता इतकी भयानक होती का पहिला जो गोळी झाली, झाडल्यानंतर त्या गोळीचा आवाज ऐकून आम्हाला असं वाटलं की इथे काहीतरी वेगळं झालं आहे। तर आम्ही लक्ष नाही दिलं, पण दुसऱ्या टायमाला दुसरी गोळीचा आवाज आला तर घोडेन ते संघ पळत आले, लोक पळत आले आणि आम्ही घाबरून गेलो। ड्रायव्हरला सांगितलं की तू इथून गाडी काढ, पहिले इथे थांबू नको। तर इतकी खतरनाक परिस्थिती होती, जी परिस्थिती आम्ही जी डोळ्यांनी बघितलेली अजून। कुठे होते नेमके त्यावेळी? आम्ही त्या पार्किंगमध्ये होतो, तिथं जिथं गाडी लावत्या मोठी गाडी पार्क करते, आम्ही तिथं पार्किंगमध्ये थांबलेलो होतो। आणि आम्ही तिथून सगळं आम्ही डोळ्यांनी पार्किंगमध्ये होते तुम्ही, मॅगीची ऑर्डर दिली? हो, मॅगीची आम्ही ऑर्डर दिली। आम्ही पार्किंगमध्ये होतो। आम्हाला एक खाल्ल्यानंतर आम्हाला वाटलं अजून एक खाऊ, छान नाही वाटायला। मग खाऊन आपण घोड्यांकडे जाऊ, घोड्यांवर बसायला। पण अशी पळापळ झाल्यानंतर आम्ही लगेच आमच्या फॅमिली असल्यामुळे आम्ही लगेच आमच्या रिसॉर्टवर तिथून निघालो। किती वेळ होते पार्किंगमध्ये? आम्ही साधारण पार्किंगमध्ये 15 ते 20 मिनटं थांबलेलो होतो मॅगी बनवस्तर। आणि होत आल्यानंतर अशी आम्हाला लगेच तिथून धावपळ, आणि तो जो आमचा ड्रायव्हर होता तो लगेच म्हणायला लागला की तुम या से निकलो, जल्दी या से निकलो। आम्ही त्याला म्हटलो काय झालं आहे काय, तो आणि काहीच नाही, तुम्ही सेफ आहात, तुम्ही पहिले चला, असं तो त्यांच्या हिंदी भाषेतून बोला। काय वाटतं एकूणच घटनेबद्दल? कारण अगदी ज्या पत्नी समोर नवऱ्याला मारलं, गोळ्या घालण्यात आल्या, लहान मुलांसमोर गोळ्या घातल्या दहशतवाद्यांनी। आता असं वाटतं की पत्नीला घेऊन काश्मीरला परत जायचंच नाही, आणि हीच भावना आमच्या मनात झालेली आहे की काश्मीर नको, की डोळ्यासमोर पतीला मारताय आणि बायको सांगते मला गोळ्या सांगा, मुलं सांगताय मला गोळ्या घाला। अशी परिस्थिती बघून असं वाटतं फॅमिलीसोबत नको आता बाहेर, भीती वाटत होती। पण मिलिटरी असं देवदूत आहे का त्यांनी आम्हाला तिथून वाचवायचा प्रयत्न केला। मिलिटरीने आम्हाला पूर्ण सपोर्ट केला। आमच्या इथले स्थानिक आमदार राहुल भाऊ डिकले, मंत्री गिरीश भाऊ यांनी सर्वांनी मदत केली। आपण पाहतोय केवळ मॅगी खायला हे पर्यटक खाली पार्किंगमध्ये थांबलेले होते, त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ तिथे पार्किंगमध्ये गेला आणि त्याच वेळी दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला तिथल्या पर्यटकांवर झालेला होता। त्यामुळे सुदैवानं दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून ते बचावलेले आहेत। मात्र काश्मीरच्या कटू आठवणी त्यांच्या मनामध्ये अद्यापही कायम आहे आणि पुन्हा कधीही कुटुंबियांसोबत काश्मीरला जाणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।